तर महायुतीचे उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पियुष गोयल हे आज लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी बोरिवलीतील पुष्टीपती गणपती मंदिरामध्ये जाऊन पियुष गोयल यांनी बाप्पाचं दर्शन घेतलंय। मोठं शक्ती प्रदर्शन करत पियुष गोयल आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज दाखल करणार आहेत। दरम्यान पियुष गोयल यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून अद्याप कोणताही उमेदवार देण्यात आलेला नाही। माझा कार्यकर्ता आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोनांचे आशीर्वाद आहेत। जनताचा अपार स्नेह आहे। जनताची अपेक्षा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मला हा मौका मिळवला। मी जनतावरून आपली कृतज्ञता व्यक्त करतो। कोळी बांधवांनी खास तुमचा सत्कार केलेला है। आज क्या गेटअप एक सर अलग है, क्या कहेंगे? हमारी बहनें आई हैं कोली समाज की, जिनके साथ मेरा हाल के दिनों में बहुत घनिष्ठ संबंध बना है और उनका प्यार, उनका आशीर्वाद मुझे आगे भी और काम करने के लिए उत्साह देगा। मंत्री मोदी जी के आशीर्वाद से आप देख रहे हैं जनता में कितना उत्साह है और मुझे पूरा विश्वास है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के आशीर्वाद से उत्तर मुंबई में भाजपा की प्रचंड विजय होगी। कार्यकर्ताओं का और जनता का अपार स्नेह और आशीर्वाद के लिए मैं उनका धन्यवाद करता हूं। आणि याविषयी आपण अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवार आपल्या सोबत आहेत। थेट तुषारकडे जाणार आहोत। तुषार, आपण पाहिलं आज पियुष गोयल आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। मोठं शक्ती प्रदर्शन पियुष गोयल यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। मनाली, आपण जर पाहिलं असेल तर मुंबईतल्या तीनही ज्या भाजपाच्या जागा होत्या, या तीनही भाजपाच्या जागांवरती भाजपाने आपल्याला उमेदवार बदलताना पाहायला मिळाले आणि त्यामध्येच आपण पाहिलं असेल तर उत्तर मुंबईची जी जागा आहे या जागेवरती भाजपाने थेट केंद्रातून पियुष गोयल यांना या ठिकाणी आयात केल्याचं पाहायला मिळत आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सकाळी बाप्पाचं दर्शन घेत मोठं शक्ती प्रदर्शन करत आपल्याला थोड्याच वेळात बांद्रा येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज भरताना पाहायला मिळणार आहेत। त्यांच्यासोबत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासहित सर्व भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत। पियुष गोयल आपण जर पाहिलं असेल तर पियुष गोयल यांना सर्वाधिक जास्त मताने निवडून आणण्यासाठी भाजपाचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करताना पाहायला मिळतात, कारण की केंद्रीय भाजपा नेतृत्व हे मुंबईच्या 6 जागांबाबत आपल्याला या ठिकाणी विशेष लक्ष देऊन आहे। त्यामुळे त्यांनी मुंबईतल्या ज्या 3 जागा होत्या त्या 3ही जागांवरती आपल्याला उमेदवार बदलताना पाहायला मिळाले। त्यातला एक उमेदवार तर आपल्याला थेट केंद्रातून आयात करताना पाहायला मिळाला आहे। या जागांवरती आपण जर पाहिलं असेल तर गोपाळ शेट्टी हे आपल्याला विद्यमान खासदार होते, मात्र गोपाळ शेट्टी हे 2 टर्म खासदार असताना सुद्धा त्यांच्या या ठिकाणी पक्षाने तिकीट कापलेलं आहे, पियुष गोयल यांना दिलेलं आहे। पियुष गोयल यांची ओळख सांगायची म्हणजे पियुष गोयल हे स्वतः नरेंद्र मोदींच्या किचन कॅबिनेटमधले मंत्री आहेत, कोर कमिटीतले सदस्य आहेत। त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपातल्या प्रमुख वरिष्ठ मंडळींवरती आहेत। मात्र जेव्हापासून पियुष गोयल यांचं नाव या ठिकाणी चर्चेमध्ये होतं तेव्हापासून पियुष गोयल आपल्याला मुंबईमध्ये अनेक कार्यक्रमाला हजेरी लावताना पाहायला मिळत होते, अनेक मुंबईतल्या विकास कामांचं भूमिपूजन करताना पाहायला मिळत होते। आता थोड्याच वेळामध्ये पियुष गोयल आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करतील। एकीकडे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला उत्तर मुंबई या मतदारसंघामध्ये आपल्याला उमेदवार सापडणार। सुरुवातीला हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता, नंतर हा मतदारसंघ काँग्रेसकडे देण्यात आला। मात्र या सर्व मतदारसंघ देण्यामध्ये घोसाळकर कुटुंबियांची आपल्याला या ठिकाणी गेले घोसाळकर कुटुंबीय शिवसेनेकडे जाऊ की काँग्रेसकडे जाऊ अशी अवस्था झाली, कारण की अगदी बरोबर आहे। तरी अजून देखील महाविकास आघाडीकडून इथून उमेदवार अजून जाहीर झालेला नाही। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी।